नमस्कार मित्रांनो. इराणमधल्या युद्धामुळे जगात सगळीकडे चिंतेचं वातावरण असताना आणि या सगळ्या वातावरणात भारत एक असा देश पुढे येतोय की जो अमेरिकेशीही बोलतोय, इराणशीही बोलतोय आणि आपल्या फायद्याच्या गोष्टी करून घेतोय. अरब देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि अशा कठीण प्रसंगी सरकारला सहकार्य करणं दूर राहिलं की एवढी जास्त अपेक्षा आपण करणं योग्य नाही आहे. पण किमान सरकारच्या कामात विघ्न न आणता देशासाठी उभं राहणं एवढी अपेक्षा विरोधी पक्षांकडनं असताना ज्या प्रकारचा गोंधळ ते घालत आहे ते बघता यांना खरोखर भारताच्या हिताचं काही पडलेलं आहे का असा संशय येतो. आजपासून देशाच्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू झालं. पहिल्या सत्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला गेला, मग काही दिवसाचा ब्रेक होता. आता पुन्हा दुसरं सत्र त्याचं सुरू झालेलं आहे. पहिल्या सत्रात विरोधी पक्षांनी मागणी केली होती की त्यांना लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणायचा आहे. अविश्वास प्रस्ताव कशासाठी आणायचा आहे तर ओम बिर्ला विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलून देत नाहीत किंवा महत्त्वाच्या विषयांवर म्हणजे विरोधी पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवत नाहीत किंवा जी चर्चा होते त्याच्यामध्ये सरकारच्या बाजूने पक्षपातीपणा करतात. म्हणजे खरं तर लोकसभेच्या अध्यक्षांनी निष्पक्ष असणं अपेक्षित आहे, पण ते पक्षपात करतात असा आरोप विरोधी पक्षांचा आहे आणि म्हणून अविश्वास प्रस्ताव आणायचा आहे. आता याच्यामध्ये ओम बिर्ला यांनी तातडीने एक गोष्ट केली आणि ती खरोखर स्वागत करण्यासारखी आहे, कौतुक करण्यासारखी आहे. त्यांनी असं स्वतः घोषित केलं की जोपर्यंत माझ्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव निकाली निघत नाही तोपर्यंत मी लोकसभेचं सेशन किंवा अधिवेशन त्याच्यामध्ये अध्यक्षपदावर बसणार नाही. कारण जर माझ्यावरच विरोधी पक्षांना संशय असेल तर त्या संशयाचं निराकरण केल्याशिवाय, या विषयावर चर्चा झाल्याशिवाय मी या पदावर बसणं योग्य ठरणार नाही. आता अधिवेशनाची वेळ झाली. सरकारने मान्य केलं की विरोधी पक्षांची मागणी योग्य आहे, चर्चा व्हायला पाहिजे. अविश्वास प्रस्ताव आणला तर अविश्वास प्रस्तावावर चर्चा होते. जनरली 2 दिवस चर्चा होते, मग मतदान होतं. पण आता विरोधी पक्षांना स्वतःच प्रस्ताव देऊनही आता टाईम प्लीज, विषय चेंज. आता त्यांना चर्चा करायची पश्चिम आशियामध्ये काय होतं. म्हणजे ब्रिटिशांच्या संसदेत होतं की जगातल्या कुठल्याही विषयावर चर्चा चालते. पाकिस्तानचे मानवाधिकार, भारतामध्ये मुस्लिम लोकांना लाथाबुक्क्यांनी तुडवून मारलं जातं, याच्यावर ब्रिटिश संसदेत चर्चा होते. आज ब्रिटनला कोणी कुत्रं विचारत नाहीये. आताही ते युद्धामध्ये जे करतायत कोणाला कळत नाही ते युद्धात अमेरिकेच्या बाजूने आहेत का विरोधात आहेत. एक दिवस बाजूने येतात, एक दिवस विरोधात जातात, मग एक सायप्रसमध्ये स्वतःचं सैन्य तैनात करण्याचा विषय करतात, मग पुन्हा कोणी त्यांना विचारलेलं नाही. ट्रम्प यांनी सांगितलं की तुमची गरज नाही, पण त्यांच्या संसदेत याच्यावर चर्चा होते. आणि आज त्यांच्या संसदेत खूप जास्त पाकिस्तानी लोक आहेत. म्हणजे पाकिस्तानी वंशाचे म्हणणार नाही, भारतीय वंश भारतीयच आहे, पण ज्यांचे आईबाप आजोबा पाकिस्तानमधले होते असे पण जे आज ब्रिटिश नागरिक आहेत आणि ब्रिटनच्या संसदेत आहेत, ते अशा सगळ्या गाझा विषयावर, पाकिस्तानच्या विषयावर, भारताच्या विषयावर संसदेत चर्चा करतात. 4-5 लोक उपस्थित असतात, ते तावातावानी बोलत असतात. काय परिणाम होतो? काही परिणाम होतो. पण आपल्याकडच्याही विरोधी पक्षांना आता तेच करायचं की पश्चिम आशियातल्या संकटावर देशाच्या संसदेत चर्चा झाली पाहिजे. काही ही चर्चा ऐकूनच डोनाल्ड तात्या ट्रम्प निर्णय घेणार आहेत किंवा अली खामेनी नंतर आता जे मुश्ताबा सर्वोच्च नेता झालाय तो काहीतरी करणार आहे. भारताची संसदेतली चर्चा ऐकून किंवा नेतान्याहू मोदींना फोन करणार आहेत. काय झालं चर्चेत जरा सांगता का मला, म्हणजे तसं मला युद्ध सुरू ठेवायचं का नाही. किंवा जे MBZ आहेत ते आता भारतातनं मोठ्या प्रमाणावर विमानांच्याद्वारे UAEला खाद्यपुरवठा केला जातोय, अन्नधान्याचा पुरवठा केला जातोय. ते MBZ विचारणार आहेत की काँग्रेसची परवानगी आहे का अन्नधान्य पाठवायला, असेल तरच मी मागवतो, नाही तर मग पाकिस्तानातनं मागवतोय. हा मूर्खपणा आहे. म्हणजे अशा प्रकारची अपेक्षा करणं. पण या सगळ्या लोकांना असं वाटतं, राहुल गांधींना वाटतं, संजय राऊतांना वाटतं, कदाचित सुप्रियाताईंना वाटतं, आणखीन KC वेणुगोपाळ वगैरे वगैरे जी सगळी मंडळी आहेत त्यांना अचानक आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तज्ज्ञ झाल्याचा फील आलेला आहे. आणि त्यामुळे आता लोकसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव
मागे टाकून त्यांना पश्चिम आशियात काय चाललंय याच्यावर चर्चा करायची. आणि चर्चा करायची म्हणजे त्याच्यात राहुल गांधींना भाषण करायचं आहे, नरेंद्र सरेंडर, ट्रम्पच्या पुढे शरणागती पत्करली, अमेरिकेशी करार केला, कदाचित इस्रायलला जे गेले होते ते नेतन्याहूंनी त्यांना प्लॅन दाखवला, इथे हल्ला करू का तिथे हल्ला करू, मग मोदींनी सांगितलं इथं नका तिकडे बॉम्ब टाका. हा बालिशपणा मला असं वाटतं थांबला पाहिजे. आज या विषयावर किरेन रिजिजू यांनी आग्रही भूमिका मांडली, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की भारताचं परराष्ट्र धोरण हे 3 गोष्टींवर आधारित आहे. यातली तिसरी गोष्ट म्हणजे भाजपाचं जसं असतं सेल्फ लास्ट, ते सेल्फ कायम फर्स्ट असतं, पण नेशन फर्स्ट पार्टी सेकंड सेल्फ लास्ट, त्याच्यात उलटं असतं, सेल्फ फर्स्ट पार्टी नेशन सेकंड पार्टी लास्ट, म्हणजे पार्टी बदलता येते हवी तेव्हा. पण तसं देशाचं नॅशनल इंटरेस्ट हे फर्स्ट असतं कायम. तर जरी त्यांनी जयशंकर यांनी तिसरा मुद्दा मांडला असला की देशाच्या राष्ट्रीय हिताला डोळ्यासमोर ठेवून, केंद्रस्थानी ठेवून जे काही करणं आवश्यक आहे ते भारत करणार आहे, यात कोणालाही शंका नको, याच्यात कुठलीही चर्चा नको. पण त्यांनी सांगितलं पहिला मुद्दा कुठला आहे, तर हे जे संघर्ष युद्ध वगैरे आहे त्यांनी प्रश्न सुटत नाहीत, ही आमची भूमिका आहे. ती रशिया युक्रेन युद्धापासूनची बरीच भूमिका आहे की युद्ध नको बुद्ध हवा. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलं, आम्ही अमेरिकेला सांगितलं, आम्ही इराणला सांगितलं की लढू नका, बसा, चर्चा करा, प्रश्न सोडवा, सामान्य लोकांचे जीव जातात ते जाता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांना सांगितलेली आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्याच्यातला जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे भारतीयांचं जीव, जे भारतीय लोक 1 कोटीच्या आसपास हे आखाती देशांमध्ये आहेत, त्यांच्यापैकी जे अनेक जण प्रवासी आहेत की जे कुठेतरी लंडनला चालले होते, अमेरिकेला चालले होते, तिथे अडकले, त्यांना परत आणणं, किंवा जे पर्यटनासाठी दुबई अबुधाबीला गेलेले तिथे अडकले त्यांना परत आणलं, आणि जे तिथे भारतीय लोक नोकरी व्यवसाय उद्योगधंदा ज्याच्यासाठी काही तिथे स्थायिक झालेले आहेत त्यांच्या क्षेमकुशलाची काळजी करणं, त्यांच्यापर्यंत अन्न पुरवठा पाणी पुरवठा वगैरे सगळं हे आहे ना, ते देशांची जबाबदारी आहे त्या देशांची, आणि ते देश ते चांगली प्रकारे निभावतात. पण त्यांना काही मदत लागली तर ती मदत करणं हे भारताचं काम आहे. आणि तिसरी गोष्ट जसंही म्हटलं की जी देशाच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा मुद्दा आहे. इराणच्या बाबतीत परराष्ट्र मंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्या 3 जहाजं इथे आली होती, तिघांना परवानगी भारताने दिली होती, त्यातल्या एका जहाजाने ते पार्क केलंही, डॉक केलंही, दुसरं जहाज परवानगी असताना ते श्रीलंकेच्या इथे गेलं आणि ते बुडालं. म्हणजे असं नाही की भारताने भारताला अमेरिकेने धोका दिला किंवा भारताने ते जहाज मुद्दामून श्रीलंकेकडे पाठवलं आणि मग ते बुडवलं, असं कुठेही नाही आहे. त्या जहाजालाही भारताने परवानगी दिली होती. तिसरं जहाज भारतात आहे, तोही मुद्दा स्पष्ट झाला. जयशंकर यांनी सांगितलं की ते विविध नेत्यांशी बोलत आहेत, इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची अर्गाची आहेत त्यांच्याशी ते बोललेले आहेत. इतर ज्या प्रकारच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे देशाच्या दृष्टीने ते आहे. विरोधी पक्षांची अपेक्षा वेगळी आहे, कारण त्यांच्यासाठी केरळ, आसाम, बंगालमधल्या निवडणूक आहेत आणि त्याच्यातली शांतताप्रिय मतं, अर्थात त्या शांतताप्रिय लोकांचंही फारसं काही म्हणणं नाही, कारण त्याच्यातही सुन्नी शिया मतभेद आहे आणि त्यामुळे शिया लोकांच्या बाजूने आत्ता सुन्नी लोक उभे राहिलेले नाही आहेत अजून. पुन्हा या लोकांची सगळ्यांची संपत्ती UAE सौदीमध्ये, यांची सगळ्यांच्या लोकांच्या नोकऱ्या तिकडे आहेत केरळमध्ये वगैरे, आणि त्यामुळे उघड इराणच्या बाजूने उभं राहायला केरळमध्ये कोणी तयार नाही आहे. पण तरी देखील या देशातल्या विरोधी पक्षांना असं वाटतंय की आपण मुसलमानांच्या बाजूने, इराणमधल्या मुसलमानांच्या बाजूने उभं राहिलो तर भारतातले मुसलमान आपल्याला मतदान करतील. त्याचाही निकाल निवडणुकीत लागेल. कुठेतरी काश्मीरी विद्यार्थी लखनौमध्ये काही घोळके असं करत असले तरी देशातले मुसलमानही इराणच्या मुद्द्यावर असे काही चवताळलेले नाही आहेत किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, हे विरोधी पक्षांचं स्वप्न. आणि असं असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की देशातली अंतर्गत परिस्थिती शांत राहिली पाहिजे, स्थैर्य राहिलं पाहिजे. कारण तुम्ही बघताय काय होतं आहे बांगलादेशमध्ये. आज मी बातमी वाचली की सगळ्या शाळा कॉलेजना सुट्टी दिली की पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवू नये म्हणून लोक स्कूटरवरनं इकडे तिकडे जातात आणि मग शाळा कॉलेजला सुट्टी दिली की. पण मूळ कारण आहे की हे विद्यापीठात वगैरे विद्यार्थी गेले आणि जी टंचाई इंधनाची अन्नधान्याची आहे ती जाणवली की बांगलादेशमध्ये पुन्हा लोक रस्त्यावर उतरतील, सरकार उलथवून टाकतील. पाकिस्तानमध्येही एका रात्रीत 20% दरवाढ झालेली आहे पेट्रोलच्या बाबतीत, डिझेलच्या बाबतीत. भारतात अजून किमती स्थिर आहेत.
LPGच्या बाबतीत किंमत वाढली तर लगेच या लोकांनी छाती पिटायला सुरुवात केली. 60 रुपये 70 रुपये कोणी म्हणतात आता 110 रुपये. मार्केट रेट जसं हे आहे त्यानुसार हे वाढतंय. पण त्याच्यातही अतिशय महत्त्वाची बातमी ही आहे की गॅसचाही पुरवठा, नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत व्हावा याच्यासाठी भारत पुन्हा महत्त्वाच्या देशांबरोबर चर्चा करते. आता त्याच्यातला भाग म्हणजे पर्शियन आखात होर्मुझची सामुद्रधुनी इराणनी बंद केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी चीनी जहाजांना आम्ही हात लावणार नाही असं म्हटलेलं आहे. आता भारत इराणबरोबर काय प्रयत्न करतोय की जर भारताच्या युद्ध नौकेने भारतात येणाऱ्या टँकरला एस्कॉट केलं, त्याच्या पुढे मागे 2 भारतीय जहाजं राहिली तर इराण या जहाजावर हल्ला करणार नाही. तसंच अमेरिकाही या जहाजाला जाऊन देईल. हे समजून घ्या किती महत्त्वाचं आहे. कारण इराण म्हणजे आता काही एक एंटिटी उरलेली नाही. इराणने डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे. जे त्यांचे जे सगळी राज्य आहेत त्या राज्यातल्या स्थानिक IRGCच्या लोकांना हे कळवलेलं आहे की आता तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा. आणि त्यामुळे भारत इराण संबंध किती महत्त्वाचे आहेत हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना माहिती असेल, पण त्यांच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या स्थानिक कमांडरला हे माहिती असेलच याची काही शक्यता नाही आहे. आणि त्यामुळे जर भारतीय युद्ध नौका आखातात असेल आणि त्याच्या पाठून जर गॅसचा टँकर येत असेल तर त्याच्यावर हल्ला करायचा नाही हे आपल्या लोकांना समजवायची जबाबदारी इराणवर आहे. पुन्हा या जहाजाला जाऊन द्यायचं हे करण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे. कारण अमेरिकेसाठी असं आहे की जर भारत अशा प्रकारची गोष्ट करायला लागला तर मग फ्रान्स, जर्मनी, कोरिया, जपान सगळेजण म्हणतील आम्हालाही पाहिजे असं. आणि त्यामुळे अमेरिकेसाठी हे महत्त्व आहे की भारतासाठी एक अपवाद तयार करायचा जो फ्रान्ससाठी, जर्मनीसाठी, ब्रिटनसाठी, जपानसाठी, कोरियासाठी, सिंगापूरसाठी करू शकत नाही. पण ही चर्चा भारत सरकार करत आहे. हे करत असताना संसदेमध्ये त्याच्यात संजय राऊत त्याच्यावर बोलले काय किंवा इतर कोणी जे त्याच्यामध्ये राहुल गांधी बोलले काय किंवा मल्लिकार्जुन खरगे बोलले काय, त्यांनी या गोष्टीमध्ये बदल होणार नाहीये. आणि संसदेत बोलायचा अधिकार आहेच, कोणी त्याला नाही म्हणत नाहीये. संसदेत जरूर चर्चा करा, पॅलेस्टाईनवर चर्चा करा, इराणवर चर्चा करा, होनुलुलूवर चर्चा करा. न्यूझीलंडच्या पंतप्रधानच्या पुरोगाम्यांच्या लाडक्या आहेत, त्या स्वतः देश सोडून पळाल्या. देशाच्या पंतप्रधान देश सोडून निघून जातात. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे इकडे काही जण लंडनला जाणार असं म्हणत होते मुंबई सोडून, पण तिथे देशाच्या पंतप्रधान माजी झाल्यावर डायरेक्ट लंडन नाही न्यूझीलंड सोडून निघून गेल्या देश सोडून ऑस्ट्रेलियाला. त्याच्यावर जर देशाच्या संसदेत चर्चा करायची त्याच्यावरही चर्चा करा. चर्चा करायला सगळेजण मोकळे आहेत. पण आत्ता विषय काय चालू आहे, संवेदनशीलता किती आहे, देशाच्या राष्ट्रीय हिताची काय परिस्थिती, आणि तुम्हीच लोकसभेच्या अध्यक्षाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणलाय, त्याची तर चर्चा करा. 2-4 दिवस करा चर्चा. मग ही तोपर्यंत पश्चिम आशिया शांतता जरा बऱ्यापैकी नांदेल. नाही नांदली तर चर्चा आहेच आहे करायला. पण इतकाही संयम नाही. आणि मग मोदी पळून गेले, मोदी ट्रम्प समोर घाबरले, नाक घासलं, बूट चाटले. काय काय भाषा आहे, काय चाललंय यांचं? मला असं वाटतं की इथे अशा परिस्थितीत देशहिताचा विचार बाकी सगळ्या गोष्टींच्या पुढे जायला पाहिजे. भाजपाबरोबर मतभेद असतील, जरूर असावेत. टीका करा, भाजपावर कोरडे ओढा, त्याला बेइज्जत करा संसदेमध्ये, संसदीय भाषेतल्या चर्चेत बेइज्जत करा, काही हरकत नाही. पण आपल्या मनात आलं की ते लगेच आजच्याच व्हायला पाहिजे, हा जो बाणा आहे तो चुकीचा आहे. आणि त्याच्यासाठी जो तमाशा संसदेत चालला आहे त्याच्यातनं हे देशातले विरोधी पक्षांचे नेते स्वतःची किंमत करत आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.